जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला स्टिकर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनल। तर या चॅनलवर आज आपण डेमो लेक्चर घेऊन आलेलो आहोत। समोर स्लाइड तुम्हाला दिसत आहेतच। निश्चय बॅच, जी बॅच आपली दिवाळी नंतर चालू होणार आहे बॅचचे लेक्चर, पण बॅचचं ऍडमिशन आतापासूनच चालू आहे। दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या निश्चय बॅचवर आपण दिलेली आहे। जेवढी कमी ऑफर आपण आतापर्यंत कुठल्याच बॅचला दिलेली नाहीये। 12वी बॅच आहे, खूप कमी ऑफर मध्ये ही आपण बॅच देत आहोत, म्हणजे एकदम स्वस्तात तुम्हाला ही बॅच भेटणार आहे। ज्यांना ज्यांना बॅच हवी त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे। तर या बॅच मध्ये असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच कुठलीही बॅच असू देत, आपले आतापर्यंत 11 बॅच झालेले आहेत, कुठलीही बॅच असू दे, आम्ही बॅच मध्ये कसं शिकवतो, तुम्ही आम्हाला युट्यूबला पाहत आहात, ठीक आहे, पण युट्यूबला आपण फक्त क्वेश्चन आन्सर घेतो, स्पष्टीकरण घेतो, पण बॅच मध्ये वेगळे, बॅच मध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायची ट्रिक नुसार, बरोबर। तर बॅच मध्ये आम्ही लोक तुम्हाला कसे शिकवणार आहोत याचाच एक डेमो म्हणून तुम्हाला इथे लेक्चर घेऊन आलोय। तर आजचा माझा टॉपिक आहे समास टॉपिक। समास टॉपिक मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये इथे शिकवणार आहे, जेवढा होईल तेवढा आज शिकवणार, बाकी राहिलेला आपण सगळे बॅच मध्ये भेटूयाच परत। ओके, तर आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय। चला बरं पटापट, 12वी बॅच आहे, बॅच मध्ये लेक्चर चालू आहेत, ठीक आहे। चला पटापट, महत्वाचे लेक्चर असणार आहे। बॅच मध्ये ऍडमिशन चालू झालेले आहेत, बॅच मध्ये लेक्चर दिवाळी नंतर चालू होतील। तर सध्या ऑफर चालू आहे म्हणून तुम्हाला सांगते की फटाफट ऑफिस नंबरवर कॉल करा। या बॅचवर आत्ताच्या घडीला कुठली ऑफर चालू आहे हे विचारून घ्या आणि ऍडमिशन घेऊन टाका, ठीक आहे। तर समास टॉपिक पाहूयात आपण। चला, टॉपिक कुठलाही असू दे, बॅच मध्ये सगळ्यात पहिले मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करते। बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्याच्या नंतरच आपण पुढे शिकायला सुरुवात करतो, नेहमी कुठलाही टॉपिक असू देत तो। ओके, तर समास पाहूयात आपण। समास हा शब्द कसा तयार झाला, समास हा शब्द कसा तयार झाला, तर सम अधिक अस इज इक्वल टू समास। सम अधिक अस म्हणजेच काय, एकत्र करणे असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे। संस्कृत मधून मराठीत घेतलेला आहे हा शब्द, ठीक आहे। तर समास म्हणजेच काय, दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधांमुळे एकत्रित करण्याला आपण समास असं म्हणतो। काय समास म्हणजे दोन किंवा अधिक पद एकमेकांच्या संबंधामुळे एकत्रित करण्याला समास म्हणतात। हे जे वरती तुम्हाला शब्द समास, हाच शब्द बघा ना, दोन शब्दांपासून तयार झालाय। इथं पण ह्या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर समास हा एक जोड शब्द जोडाक्षर जे काय असेल ते तयार झालंय। ओके, दोघांचं एकत्रीकरण करतो, दोन शब्द शेजारी शेजारी ठेवले जातात का, कारण त्यांचा परस्पराशी संबंध आहे, म्हणजे दोन्ही शब्द एकत्र मिळवल्यानंतर त्यांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याला समास असं म्हटलं जातं। बघा, समासामध्ये एक जोड शब्द बनवतात, त्या शब्दांतील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण काय करतो, गाळतो। समासामध्ये एक जोड शब्द तयार केला जातो, जोड शब्द तयार केला जातो म्हणजे दोन शब्द इथं शेजारी शेजारी ठेवले जातात। जोड शब्द म्हणजे असं नाही की अर्धवट शब्द जोडले, जोडाक्षर वेगळं, जोड शब्द वेगळं, आपल्या बॅच मध्ये अगदी आपण बेसिक पासून शिकणार आहोतच, ठीक आहे। तर बघा, दोन शब्द इथं शेजारी शेजारी ठेवले जातात, त्याला जोड शब्द इथं असं म्हटलेलं आहे। विग्रह करताना जे शब्द आपण घेतो ते शब्द इथं लिहत नाही, ते शब्द गाळले जातात, फक्त पहिला शेवटचा शब्द लिहिला जातो, मधले विभक्ती प्रत्यय जे काही यांना लागतात ते विभक्ती प्रत्यय आपण गाळतो, पण विग्रहाच्या वेळी मात्र त्यांची स्पष्टता आपल्याला करावी लागते। बघा, सामासिक शब्द, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात। शब्दांचे दोन, कमीत कमी दोन शब्दांचे एकत्रीकरण करून जो एक जोड शब्द तयार केला जातो त्याला सामासिक शब्द म्हणतात, ठीक आहे। मग हा सामासिक शब्द कसा तयार झालाय हे आपल्याला विग्रह केल्यावरच कळतं। ओके, सामासिक शब्दामध्ये फक्त परस्पर संबंधामुळे दोन शब्द एकत्रित केले जातात, एक जोड शब्द तयार केला जातो, पण त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला विग्रह केल्यावर कळतं। मग विग्रह म्हणजेच काय, तर फोड करणं, ठीक आहे। विग्रह म्हणजे दुसरा शब्द आहे इथं फोड करणं। सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, विग्रह म्हणतो। सामासिक शब्द कसा तयार झाला, ठीक आहे, हे स्पष्ट करून दाखवण्यासाठी आपण त्याचा फोड करतो, त्यांची म्हणजे त्यांचा विग्रह करतो।
मग आपल्याला कळतं की कुठले प्रत्यय यांना जोडलेले आहेत किंवा यांचा अर्थ काय घ्यायचा आहे. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणतात, विग्रह करणे असं म्हणतात. सगळे टॉपिक आपण असेच तिथं आपल्या पीपीटी आणलेले आहेत. प्रत्येक विषय झाला आपल्या बॅच मध्ये आपण अशा पद्धतीने शिकवतो. जे कीवर्ड्स आहेत ते आम्ही तुम्हाला लिहून देणार, जेणेकरून हे तुम्हाला तुमच्यासाठी या पद्धतीने आम्ही पीपीटी घेऊन आल्यानंतर तुमचा किंवा आमचाही वेळ वाचतो लिहिण्याचा. बाकी काही उद्देश नाहीये, फक्त लिहिण्याचा वेळ वाचतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त क्लिअरली डोक्यात बसतं सगळं. ठीक आहे, आणि जे कीवर्ड्स ट्रिक जे काही आहे ते तुम्हाला आम्ही लिहून देतो. चला जाऊयात पुढे. हा, समासामध्ये ही गोष्ट एक महत्वाची आहे. समासामध्ये जो सामासिक शब्द तयार होतो तो सामासिक शब्द तयार होण्यासाठी कमीत कमी 2 शब्दांचं एकत्रीकरण करणं आपल्याला गरजेचं आहे. काय, कमीत कमी 2 शब्दांचं एकत्रीकरण करायला आपल्याला लागतंच, त्याच्याशिवाय सामासिक शब्द तयार. एकटा असेल तर त्याला सामासिक शब्द कशाला म्हणू आपण? 2 शब्द परस्पर संबंधामुळे शेजारी शेजारी ठेवले जातात तेव्हाच तर आपण त्याला काय म्हणतो, सामासिक शब्द म्हणतो. ठीक आहे, चला बघा आता खऱ्या अर्थाने आपण पाहूयात समासाचे प्रकार किती. याच्यावर एक प्रश्न तुमचा क्लिअर झाला, एक्झामला विचारलं जातं, समासाचे मुख्य प्रकार किती. तर समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? समासाचे प्रकार 4 आहेत. किती? 4च मुख्य प्रकार आहेत. 2 शब्द शेजारी शेजारी जोडलेत पण त्यांचे 4 प्रकार आहेत. ठीक आहे, तर बघा पहिला आहे अव्ययीभाव समास. ह्याच्यामध्ये काय असतं, जे 2 शब्द शेजारी शेजारी ठेवलेले आहेत, जोडलेले असतात, त्या 2 शब्दांमध्ये प्रथम पद प्रधान असतं. प्रधान म्हणजे मुख्य, म्हणजेच जास्त महत्वाचं. ठीक आहे, अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, प्रथम पद प्रधान असतं आणि हे ऍक्च्युली उपसर्ग रूपी असतं. प्रथम पद प्रधान असतं पण तो उपसर्ग लागलेला असतो अव्ययीभाव समासामध्ये, पाहणार आहोतच आपण पुढे. ठीक आहे, प्रथम पद प्रधान उपसर्ग रूपी समास आहे हा. त्याच्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे समासाचा, तो म्हणजे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय असतं, दिलेल्या 2 शब्दांपैकी म्हणजे 2 पदांपैकी दुसरे पद महत्वाचे असते. इकडे पहिले पद प्रधान, इकडे दुसरे पद प्रधान. ठीक आहे, तत्पुरुष समासामध्ये. मग ह्याचे उपप्रकार पडतात. पहिला आहे व्याधिकरण तत्पुरुष, दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष. एकूण 6 उपप्रकार आहेत याचे. तत्पुरुष समासाचे 6 उपप्रकार आहेत, पण 5 हे व्याधिकरण मध्ये येतात आणि 1 मात्र समानाधिकरण मध्ये येतो. व्याधिकरण आणि समानाधिकरण यांचा अर्थ माहितीये? व्य ट्रिक आहे आपल्या. काय, इथं व आहे आणि इथं स आहे. बघा, व म्हणजे वेगवेगळे आणि स म्हणजे सारखे सारखे. नावातच ट्रिक आहे, फक्त शोधणारा पाहिजे आणि जे की तुम्हाला भेटलाय शोधणारा. ठीक आहे, व्याधिकरण म्हणजे काय वेगवेगळं, तर दोन्ही शब्द विग्रह केल्यानंतर वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आढळतात म्हणून व्याधिकरण. ह्याच्यामध्ये हे जे काही 5 प्रकार आहेत, 5ही प्रकारांमधले जे सामासिक शब्द येतील त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला वेगळ्या विभक्तीचा प्रत्यय लागतो आणि दुसऱ्या पदाला वेगळी विभक्ती, म्हणजे मोस्ट ऑफ प्रथमा असं दुसरा पद. ठीक आहे, आणि समानाधिकरण तत्पुरुष म्हणजेच काय, याच्यामध्ये जो काही प्रकार येणार आहे तर तो प्रकार विग्रह केल्यानंतर दोन्ही पद सारख्या सारख्या विभक्तीत राहतात, जे की आहे आपलं कर्मधारय समास. ठीक आहे, कर्मधारय समास विग्रह केल्यावर दोन्ही पदे सारखी सारखी विभक्तीमध्ये येतात म्हणून समानाधिकरणचा उपप्रकार आहे तो. ठीक आहे, आणि कर्मधारयाचा एक उपप्रकार आहे द्विगु समास. द्विगुलाच दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. ठीक आहे, द्विगुला दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. त्याच्यानंतर समासाचा तिसरा प्रकार आहे आपला द्वंद्व समास. अव्ययीभावामध्ये झालं 2 शब्दांपैकी पहिलं पद महत्वाचं. तत्पुरुष समासामध्ये झालं दोन्ही पदांपैकी दुसरं पद महत्वाचं. द्वंद्व समास म्हणजे 2च पद असतात सामासिक शब्दामध्ये. मग आता राहिलं काय, तर आता दोघं पण महत्वाचे राहिलं. ठीक आहे, दोन्हीही प्रधान, दोन्ही शब्द प्रधान. द्वंद्व समासामध्ये दिलेली दोन्ही पद प्रधान असतात, म्हणजे पहिलंही पद महत्वाचं, दुसरंही पद तेवढंच महत्वाचं, इक्वली वेटेज असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर याच्यामध्ये द्वंद्व समासाचे 3च प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास म्हणजेच काय, तर विग्रह करताना 2 शब्दांच्या मध्ये
आणि व यासारखे समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्ययाचे अविकारी शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये शब्दांचा विग्रह करताना आपण किंवा वा यासारखे अविकारी शब्द वापरतो. वैकल्पिक म्हणजे विकल्पबोधक लक्षात ठेवायचे. दोघे शब्द एकमेकांसाठी पर्याय असतात. ठीक आहे, एका वेळी एका शब्दाची निवड आपण करू शकतो. त्याच्यानंतर आहे समाहार द्वंद्व समास. आहार याच्यामध्ये जास्तीत जास्त आहारातील पदार्थांचा समावेश होतो. तर पुढचा शेवटचा प्रकार आहे आपल्या समासाचा बहुव्रीही समास. इथे काय असतं, दिलेली दोन्हीही पदे प्रधान नाहीत, दोन्हीही प्रधान नाहीत किंवा दोन्ही प्रधान नसून दोन पदांवरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. ठीक आहे, तर बहुव्रीहीचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे विभक्ती बहुव्रीही, सॉरी दुसरा आहे नन बहुव्रीही, तिसरा आहे सहबहुव्रीही आणि चौथा आहे प्राप्ती बहुव्रीही. काय? प्राप्ती बहुव्रीही. ठीक आहे, बहुव्रीही समासाचा पहिला प्रकार विभक्ती बहुव्रीही. याच्यात वेगळं काहीच नाहीये, फक्त शब्दांचा विग्रह करताना दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय लागतात. मग विभक्ती बहुव्रीहीचे 2 प्रकार आहेत, समानाधिकरण आणि व्याधिकरण. सेम, समानाधिकरण म्हणजे शब्दाचा विग्रह करताना दोनही पदांना सारख्या सारख्या विभक्तीचे प्रत्यय लागतात. विभक्तीचे प्रत्यय विग्रह करताना लागतात म्हणून विभक्ती बहुव्रीही नाव आहे, लक्षात घ्या. आणि व्याधिकरण म्हणजे दोन्ही शब्दांचा विग्रह करताना म्हणजे त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना दोनही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत आढळतात. हे झालं विभक्ती बहुव्रीही. त्याच्यानंतर बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे आपला नन बहुव्रीही. नावातच आहे, नन म्हणजे नकार, अ, न, नी यासारखे उपसर्ग त्याच्यामध्ये असतात आणि नकाराचा बोध होतो. 2 पदावरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो, पण नकाराचा बोध होतो. ठीक आहे, सहबहुव्रीही हा समास उपसर्गावरूनच लक्षात ठेवायचा. सा, सह, स यासारखे तिथे उपसर्ग असतात. आणि प्राप्ती बहुव्रीही सुद्धा उपसर्गावरून लक्षात ठेवायचा. प्र, परा यासारखे उपसर्ग, असे उपसर्ग तिथे असतात. ठीक आहे, तत्पुरुष समास समजला प्रत्येकाला. याच्यामध्ये जे शब्द येतील त्यांना विभक्ती व्याधिकरण म्हणजे विग्रह करताना वेगवेगळी विभक्ती. मग पहिला आहे याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष म्हणजे दुसरंच पद प्रधान असतं पण विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय लागतात. दोन्हीकडे विभक्ती तत्पुरुष, विभक्ती बहुव्रीही. फक्त फरक इतकाच आहे की इकडे दुसरं पद प्रधान असतं आणि इकडे 2 पदावरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो. नाही तर इकडे पण विभक्ती आहे, तिकडे पण विभक्ती, म्हणजे विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय दोन्हीकडेही लागतात. त्याच्यानंतर आहे अलुक तत्पुरुष. अलुक तत्पुरुष मध्ये तुम्हाला काय बघायचंय, तर अलुक, लुक म्हणजे लोप पावणे, अ म्हणजे नाही. तर विग्रह करताना ईचा लोप पावत नाही. सामासिक शब्द आपण जेव्हा लिहितो ई सकट लिहितो, म्हणजे ई सोबत लिहितो. ईचा लोप पावत नाही म्हणून अलुक तत्पुरुष. त्याच्यानंतर आहे उपपद तत्पुरुष समास. दुसरंच पद प्रधान असतं पण उपपद तत्पुरुषलाच म्हणतात कृदंत तत्पुरुष. म्हणजे विग्रह करताना त्याला नारा, नारी, नारे प्रत्यय लागतात, जो की वाक्याचा अर्थ कधीही, धातू आहे त्याच्यामध्ये पण वाक्याचा अर्थ तो कधीही पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला म्हणतात धातू साधित किंवा कृदंत किंवा उपपद तत्पुरुष समास. त्याच्यानंतरचा प्रकार आहे आपला नन तत्पुरुष. अ, न, ना, नी, बे, गैर यासारखे उपसर्ग नन तत्पुरुष मध्ये लक्षात ठेवायचे. विग्रहावरून दुसरं पद प्रधान आहे असं कळतं, कारण इकडं ही नन बहुव्रीही आहे. इकडं पण नकार कळतोय, इकडं पण नकार कळतोय अर्थावरून. फक्त इथं दुसरं पद प्रधान आहे आणि इकडे दोन्ही पद महत्वाची नाही, 2 पदावरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो. तर हा फरक दोघांमधला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने अगदी बेसिक पासून आपल्या बॅच मध्ये शिकवतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची, तुमचे जे मित्र असतील त्यांना सांगून द्यायचे ऑफर चालू आहे सध्या, जास्त दिवसाची ऑफर नाहीये. ओके, चलो. त्याच्यानंतरचा आहे आपला व्याधिकरण मधला शेवटचा 5वा प्रकार मध्यम पद लोपी. नावातच ठीक आहे, मध्यम पद लोपी, मधली पद गाळलेला. विग्रहाच्या वेळी मात्र त्याची स्पष्टता करावी लागते, पण सामासिक शब्द लिहिताना आपण ते शब्द मधले शब्द गाळतो आणि पहिला शेवटचा शब्द फक्त तिथं लिहितो, म्हणून त्याला म्हणतात मध्यम पद लोपी समास. तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे समानाधिकरण तत्पुरुष समास. याचा एकच प्रकार पडतो कर्मधारय. विग्रह करताना दोन्ही पद सारख्या सारख्या विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत इथे असतात. आणि कर्मधारयाचा एक उपप्रकार आहे द्विगु समास. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की पहिलं पद हे संख्या असतं आणि विग्रहावरून समूहाचा बोध होतो.
तर हा झाला पूर्णतः चार्ट. प्रत्येकाला समजलंय का? एकदा चार्ट बघून घ्या. हा चार्ट बघून झाला. एकदम सोपं आहे. आपल्या बॅच मध्ये अशाच पद्धतीने आपण तुमचे कुणी मित्र असतील ओळखीचे त्यांना तुम्ही विचारू शकता ज्यांनी आपल्या बॅचेस केलेल्या आहेत. अगदी बेसिक पासून सगळे टॉपिक आपण आपल्या बॅच मध्ये शिकवतो. आता खऱ्या अर्थाने आत्ता शिक पाहायला बघा 15-16 मिनिटं झाले बेसिक कन्सेप्टच आपण क्लिअर करत होतो. आत्ताशी खऱ्या अर्थाने आपण शिकायला सुरुवात करतोय. असंच आपल्या बॅच मध्ये आपण नेहमी शिकवतो. तर बघा पहिला प्रकार आहे आपला अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये काय असतं? प्रथम पद प्रधान असतं. बरं, एक गोष्ट क्लिअर करते इथं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा डाऊट असतो की मॅडम तुम्ही सांगितलं की अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दिलेली दोन्ही पदे महत्वाची असतात आणि बहुव्रीहीमध्ये दिलेली दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो. हे मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलंय. पण शब्द आला पेपरमध्ये तर तो कसा ओळखायचा की त्या शब्दामध्ये कुठलं पद महत्वाचं आहे? पाठ करायला सोपं आहे, याच्यात हे महत्वाचं त्याच्यात ते महत्वाचं, पण शब्दावरून कसं ओळखायचं की या शब्दाला कुठला समास म्हणायचा, मग या शब्दात नक्की कोणतं पद महत्वाचं हे कसं ओळखायचं हे नाही समजत. पाठ करून करून तरी आम्ही किती करणार, बरोबर ना? बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो. तर माझ्याकडे एक ट्रिक आहे की त्या ट्रिकने तुम्ही कुठलाही शब्द असू देत फक्त त्या शब्दाचा विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे बस. म्हणजेच तो शब्द आपल्या ओळखीचा पाहिजे. एक ट्रिक आहे आपल्याकडे की ज्याने तुम्हाला कळेल की कुठलं पद कुठल्या शब्दामध्ये महत्वाचं येतं. ठीक आहे, तर ती ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल, डोंट वरी. पाहूयात अव्ययीभाव समास. याच्यामध्ये दिलेल्या दोन पदांपैकी पहिलं पद प्रधान असतं म्हणजेच महत्वाचं असतं. या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्ग रूपी अव्यय असतं. पहिलं पद काय असतं? उपसर्ग. उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या पूर्वी लागून आलेला शब्द ज्याला काहीच अर्थ नसतो, तो एखाद्या शब्दाला जोडला गेला तर त्याला अर्थ प्राप्त होतो. उपसर्गाला स्वतंत्र अर्थ किंवा अस्तित्व नसतं. पहिले पद प्रधान असतं आणि ते मात्र उपसर्ग रूपी असतं. तर या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो. इथं तुमचा एक प्रश्न क्लिअर झाला. सॉरी, आतापर्यंत खूप वेळा एक्झामला विचारून झालेला आहे की डॅश डॅश समासाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केला जातो. वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखा वापर कुठल्या सामासिक शब्दाचा केला जातो? तर अव्ययीभाव समासाचा जो सामासिक शब्द, फॉर एक्झाम्पल घरोघरी, दारोदारी, क्षणोक्षणी, पानोपानी, दिवसेंदिवस, आजन्म, आमरण, यथाशक्ती, यथाक्रम यासारखे जे शब्द आहेत हे शब्द वाक्यात क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. फॉर एक्झाम्पल मी आजन्म हुशार आहे. हुशार असण्याची क्रिया आहे. कधीपासून? क्रियेबद्दल विशेष माहिती. आजन्म म्हणजे जन्मापासून हुशार आहे मी. केलं का ह्या शब्दाने वाक्यात क्रिया विशेषण अव्ययाचं काम? केलं काम. ती दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसेंदिवस म्हणजे ती कधी वाढत आहे? प्रत्येक दिवशी. दिवसेंदिवस. दिवसेंदिवस या शब्दाने केलं ना काम क्रिया विशेषण अव्ययाचं. इथं तुम्हाला ट्रिक समजली असेल. म्हणजे अव्ययीभाव समासाचा जो सामासिक शब्द आहे तो वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो. हे वाक्य तुम्हाला इथं क्लिअर झालं, प्रूफ झालं. जाऊयात पुढे. बघा, संस्कृत मधील शब्दातील पहिले अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो. काय सांगितलंय? आता समास हे सुद्धा संस्कृत शब्द जर असतील, संस्कृत मराठी शब्द सुद्धा आहेत म्हणून म्हटलं जर असतील तर, संस्कृत शब्द जर असेल, संस्कृत उपसर्ग लागून जर शब्द तयार झाला असेल तर दोन्ही शब्दांपैकी दोन सामासिक शब्द बनण्यासाठी दोघांची गरज असते ना, कमीत कमी दोन पद. मग त्यातली एक पद, पहिलं पद हे काय असतं रे? अव्यय म्हणजे अविकारी असतं आणि दुसरं पद हे विशेषण किंवा नाम असतं. ठीक आहे, पण मराठी उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले असतात किंवा मराठी उदाहरणांमध्ये मात्र शब्दांची पुनरावृत्तीच होते. आताच तुम्हाला सांगितलं पानोपानी, घरोघरी, दारोदारी, पुनरावृत्ती होते आणि ते मग दोन्ही शब्द काय असणार आहे? नामच असणार ना. विशेषण एक, नाम दुसरं असं नाही ना. दोन्ही शब्द नाम असणार. दिवसेंदिवस, दिवस दिवस दोन शब्द, पानोपानी, पान पान,
दोघही शब्द नाम आहे आणि हे शब्द बहुधा स्थळ म्हणजे ठिकाणाचा बोध करून देतात, काळ वेळेचा बोध करून देतात, रीतिवाचक म्हणजे पद्धतीचा बोध करून, ही क्रिया कशी घडली त्याची पद्धत हळूहळू पद्धतीचा बोध करून देतात. ठीक आहे, तर इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल की अव्ययभाव समासामध्ये सामासिक शब्द जो असतो हा सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रिया विशेषण अव्ययाचा काम करतो आणि हा सामासिक शब्द जर संस्कृत मधला असेल तर पहिले अव्यय असते व दुसरं नाम किंवा विशेषण असतं, पण मराठीमधून जो शब्द आपण घेतो अव्ययभाव समासासाठी जो घेतो मराठीमधून तर दिलेले दोन्हीही शब्द दोन्ही पद ही नामच असतात मराठीमध्ये, कारण पुनरावृत्ती होऊन तयार झालेले असतात. उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर सगळ्यात पहिले संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द आपण पाहूयात. बघा, आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. ठीक आहे, तर बघा, आ जन्म, तुम्हाला एक ट्रिक सांगते मी आता, कसं ओळखायचं की याच्यामध्ये कुठलं पद प्रधान आहे. लिहून घ्या हवं तर माझं वाक्य काय आहे. वाक्य, विग्रह करताना शेवटी ज्या शब्दावर आपण थांबतो तो शब्द महत्वाचा. काय कळालं तुम्हाला? जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करतो तेव्हा ज्या शब्दावर आपण थांबतो, सगळ्यात शेवटी घडणारी क्रिया म्हणू शकता, शेवटी ज्याच्यावर थांबतो तो शब्द महत्वाचा. बघा, आ जन्म विग्रह काय होतो रे? आ जन्म, जन्मापासून म्हणजे आवर थांबलो आपण, जन्मापासून इथं थांबलो म्हणून प्रथम पद प्रधान. यथाक्रम, यथाचा अर्थ प्रमाणे होतो. यथाक्रम, जन्मापासून, यथाक्रम क्रमाप्रमाणे, काय क्रमाप्रमाणे म्हणजे यथावर थांबलोय आपण. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. व्यर्थ शब्द कसा तयार झालाय? वि अधिक अर्थ. संधी आठवली की लगेच? ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा य झाला, ईचा य आठवलं. यणादेश स्वर संधी आठवली? ठीक आहे, बघा, व्यर्थ विग्रह काय होतो? अर्थाशिवाय, अर्थाशिवाय, वीचा अर्थ शिवाय झाला, प्रथम पद प्रधान. जिथे आपण थांबलो, वी वर आपण थांबलो म्हणजे प्रथम पद प्रधान अव्ययभाव समास. फक्त आपल्या ट्रिक साठी अपवाद आहे प्रतिशब्द आणि अजून एक शब्द आहे पुढे, तुम्हाला सांगेल शब्द आल्यावर. मात्र हे 2-3 शब्द सोडून आपली ट्रिक सगळ्या शब्दांना अख्ख्या समास टॉपिकला लागू पडते. काय? विग्रह करताना ज्या शब्दावर आपण थांबतो तो शब्द महत्वाचा. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी, इथं थांबलं म्हणून तत्पुरुष लगेच म्हणायचं नाही, तर हा आपल्या टिकला अपवाद आहे. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला. कळालं का? प्रथम पद प्रधान. अजून बघा, आमरण, आमरण मरेपर्यंत, आचा अर्थ पर्यंत झाला, मरेपर्यंत पहिल्या शब्दावर थांबलो. प्रतीक्षण, प्रत्येक क्षणाला. बघा, प्रतिक्षण आणि प्रतिवर्षी उपसर्ग आहे हा फक्त आपल्याला अपवाद आहे ट्रिक साठी. यथाविधी, विधीप्रमाणे. बघा, विधीप्रमाणे इथं थांबलो. यथावकाश, अवकाशाप्रमाणे म्हणजे वेळेप्रमाणे, अवकाश म्हणजे वेळ, अवकाशाप्रमाणे. यावत जीव म्हणजे जीव असेपर्यंत. प्रथम शब्दावर जिथं आपण थांबतो तो शब्द महत्वाचा. बरोबर, प्रथम शब्दावर थांबलो म्हणजे प्रथम पद प्रधान, म्हणजेच हे सगळे शब्द अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द आहेत. हे तुम्हाला इथे क्लिअर झालं. सांगितली का कोणी ट्रिक अशी? सांगितली असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ही ट्रिक माझी स्वतःची आहे, कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेली नाहीये किंवा कुठंच कोणी सांगितलेली नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, अख्खा समास टॉपिक तुम्हाला याच्यावरून कळेल. विग्रह करताना ज्या शब्दावर आपण थांबतो तो शब्द महत्वाचा. ओळखायला सोपं आहे ना? फक्त प्रति उपसर्ग सोडून द्या, तो अपवाद आहे. तर ज्याच्यासाठी हा आटाबिटा आहे किंवा डेमो लेक्चर आपण घेतले तीच आपली निश्चय बॅच. त्या बॅचचा आपले ऍडमिशन चालू झालेले आहेत. बॅचवर भरपूर मोठी ऑफर दिलेली आहे तुम्हाला. एवढी मोठी ऑफर म्हणजे एवढ्याच कमी पैशाला आपण कधीच कुठली बॅच दिली नाहीये, जी ऑफर या बॅचवर आहे. मग काय ऑफर आहे ही जाणून घेण्यासाठी तुम्ही ऑफिस नंबर आहे आपला 8233007373 या नंबरवर कॉल करायचा आहे. अजून पुढे आहे लेक्चर, लगेच नका पडू. सातत्याने संघर्षाच्या निश्चयातून तुमचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आणि ते नक्कीच होणार, कारण यंदा निश्चय आपण पक्का केलाय. मात्र
निश्चय बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन तो आपलं स्वप्न पूर्ण करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघितलं आपण आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून अव्ययभाव समासाचे शब्द तयार झाले होते. आता आपण पाहूया फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द. फारसी कुठले आहे? बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययभाव समासाची उदाहरणे आहेत. अव्ययभाव समासाची उदाहरणे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर. बघा, दर साल. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. दर सुद्धा अपवाद आहे. बेशक म्हणजे शंकाशिवाय, शंका न घेता, बेवर थांबलो. गैरहजर हजेरी शिवाय, गैरवर थांबलं. बिनचूक चुकीशिवाय. बर हुकुम हुकुमाप्रमाणे. दररोज प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी. प्रथम पद प्रधान. आणि हे शब्द काय आहेत? उपसर्ग फारसी भाषेतून घेतलेले आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, दर साल या अव्ययभाव समासातील उपसर्ग कुठल्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे, असाही प्रश्न विचारला जातो. किंवा खालीलपैकी फारसी उपसर्ग असलेला सामासिक शब्द ओळखा, असाही प्रश्न विचारला जातो. किंवा दर साल हा कोणता समास आहे, असंही विचारलं जातं. प्रश्न कसा आहे? फिरून फिरून विचारू द्यात. जर आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला काहीच घाबरायची गरज नाही. ठीक आहे. तर हे झाले फारसी उपसर्ग लागून तयार झालेले सामासिक शब्द. शेवटचं आहे अव्ययभाव समासाचं आपलं, ते म्हणजे मराठी भाषेतील द्विरुक्ती. द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती. द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती. मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात आणि ही सुद्धा अव्ययभाव समासाचीच उदाहरणे आहेत. मराठी आहे, पुनरावृत्ती झाली म्हणून अव्ययभाव समासामध्ये घ्यायचं नाही असं काहीच नाहीये. सगळ्यात सोपं आहे. आपले शब्द बघू शकता आपण. पुनरावृत्ती केलेली आहे. घरोघरी, प्रत्येक घरी. पानोपाणी, प्रत्येक पानात. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. दारोदार, प्रत्येक दारात. जागोजागी, प्रत्येक जागी. तर इथं सुद्धा काय आहे? प्रथम पद प्रधान आहे. मराठी भाषेतील उपसर्ग ओळखायला एकदम सोपं आहे, कारण उपसर्ग वेगळे नाहीयेत. दोघही शब्द नाम आहेत तयार झालेले, कारण एकाच शब्दाची परत एकदा पुनरावृत्ती इथं होताना दिसते आपल्याला. आणि हे शब्द ठिकाणाचा बोध करून देतात. बघू शकता तुम्ही. कुठे? प्रत्येक घरात. कुठे? प्रत्येक पानात. बरोबर. कुठे प्रश्न विचारल्यावर आपल्याला काय भेटतं? ठिकाण भेटतं. अव्ययभाव सगळ्यांना समजला व्यवस्थित. अव्ययभाव समास प्रथम पद प्रधान असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात पुढे. पुढे पाहण्याच्या आधी आपली ही जी काही निश्चय बॅच आहे, निश्चय बॅचची फी 2500 रुपये आहे. ठीक आहे. आता हे लेक्चर तुम्ही कधी पाहता हे नाही माहिती मला, पण पूर्ण फी 2500 आहे. पण याच्यावर ऑफर आपण दिलेले आहेत मात्र. आता डेट कुठली आहे तुम्ही पाहताय ती नाही माहिती मला. 20 ऑक्टोबरच्या आधी जर तुम्ही बॅच घेतली निश्चय बॅच, तर ही बॅच तुम्हाला फक्त 800 रुपयाला भेटणार आहे. 20 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुम्ही बॅच घेतली तर 800 रुपयाला भेटणार आहे 2500 ची बॅच. तुम्ही जर 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान बॅच घेतली निश्चय बॅच, तर 2500 ची बॅच तुम्हाला 1000 रुपयाला भेटणार आहे. तुम्ही जर 26 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान कधीही बॅच घेतली तर तुम्हाला 2500 ची बॅच 1500 भेटतीये. एवढ्याच ऑफर आहे 31 ऑक्टोबर लास्ट. जर 31 ऑक्टोबर नंतर 1 नोव्हेंबर येतो, बरोबर. 1 नोव्हेंबरला जर बॅच घेतली तर तुम्हाला बॅचची पूर्ण फी भरावी लागेल, जी की 2500 रुपये. कंटेंट तोच सगळीकडे. 800 ला बॅच घ्या, 1000 ला बॅच घ्या, 1500 ला घ्या किंवा 2500 ला बॅच घ्या. बॅचचा क्वालिटी लेवलचा कंटेंट तोच राहणार, अगदी टॉप लेवलचा. फरक आहे फक्त डेटचा आणि ऑफरचा. मग तुम्ही आता कुठल्या डेटला ऍडमिशन घेताय तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. ही बॅच जर तुम्ही लावली तर तुम्हाला या बॅच मध्ये दररोज 4 तासाचे लाईव्ह लेक्चर तुम्हाला फ्री भेटणार आहे. 4 तास. पोलीस भरतीला किती विषय आहेत? 4च विषय. मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान. तर 4ही विषयांचे रोज लेक्चर इथं होणार आहेत. 3+ महिन्यांची आपली ही बॅच आहे. ठीक आहे. टिक्कर मराठीची 12वी बॅच आहे. 400+ विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट झाल्यानंतरची आपली ही बॅच. त्याच्यानंतर हे सगळे झालेले लाईव्ह लेक्चर रोज तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये 1 वर्षभर पाहू शकता. रोज पाहायचं म्हटलं तरी वर्षभर तुम्ही रोज पाहू शकता. नो लिमिट हिअर. अजिबात लिमिट नाही की तुम्ही एवढ्याच वेळा रिपीट बघू शकता. अजिबात नाही. रिपीट टेलिकास्ट जसं टीव्हीला जेव्हा एकदाच असतो, जास्त वेळा नसतो, तसं आपल्या इथं काहीच नाहीये.
कितीही वेळा वर्षभरातून तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. त्याच्यानंतर या निश्चय बॅचमध्ये तुमच्या 3 वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू उत्तरासहित तुम्हाला भेटणार आहे आपल्या ऍपमध्ये. ही बॅच जर तुम्ही घेतली, बॅचमध्ये लेक्चर चालू झाल्यानंतर जसे जसे टॉपिक कंप्लीट होतील, टॉपिक नुसार एक्सपोर्ट केलेल्या पीडीएफ तुम्हाला रोजच्या रोज डेली भेटणार आहे. जसा टॉपिक कंप्लीट होईल, एक्सपोर्ट म्हणजे हाताने लिहून दिलेल्या ज्या काही ट्रिक्स, जे काही कीवर्ड्स वगैरे असतील, सगळं जसं तसं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. त्याच्यानंतर सगळी आपली पुस्तकं विषयानुसार 10 ई बुक तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तसे आपले 4 विषय आहेत, पण सामान्य ज्ञानमध्ये थोडासा भाग आहे सामान्य विज्ञानाचा. मग हे झाले 5 सब्जेक्टिव्ह पुस्तकं, 5 ऑब्जेक्टिव्ह पुस्तकं, अशी तुम्हाला 10 पुस्तकं ई बुक स्वरूपात भेटणार आहेत अगदी फ्री. म्हणजे मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला बुक विकत घ्यायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, मासिक, त्रैमासिक आणि सामासिक. मासिक म्हणजे 1 महिन्याला प्रसिद्ध होणारं, महिन्यात टू महिन्याचं तुम्हाला भेटून जाईल करंट अफेअर्स. त्याच्यानंतर 3 महिन्याचं एकत्रित करंट अफेअर्स भेटेल आणि 6 महिने झाल्यानंतर 6 महिन्याचं सुद्धा एक करंट अफेअर्सचं ई बुक तुम्हाला भेटून जाईल, जे की रिव्हिजनसाठी अगदी गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण फक्त शिकवतोच असं नाही, फक्त कन्सेप्ट सांगतो असं काही नाहीये, रिव्हिजन सुद्धा करून घेतो. ते म्हणजे 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित तुम्हाला आम्ही देत आहोत या बॅचमध्ये. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन, आपण रोज एक विषय, रोज 4 विषय शिकणार, बरोबर. मग आठवडाभर आपण शिकणार आणि आठवडाभर जे काही डाऊट पडले असतील ऑन दी स्पॉट शिकवता तर आपण क्लिअर करतच आहोत, करणारच आहोत. पण काही डाऊट तुमचा राहिला, मोठा डाऊट असेल, तेवढ्या सगळ्या मुलांमध्ये कमेंट वरती आपली निघून गेली, मॅडमनी किंवा सरांनी आपली कमेंट वाचली नाही, किंवा काही मुलं काही कारणास्तव किंवा जॉबला असल्या कारणाने हे लेक्चर लाईव्ह न बघता संध्याकाळी आल्यावर, घरी आल्यावर रेकॉर्डेड स्वरूपात बघतात. मग त्यांना जे डाऊट पडतात ते सगळे डाऊट आपण डाऊट सेशनच्या वेळी म्हणजे शनिवारी क्लिअर करत आहोत. ठीक आहे. तर ही बॅच तुम्ही लावली तर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल भेटून जाईल. म्हणजे रोज तुम्ही आम्हाला पाहता, पण डाऊट सेशनच्या दिवशी आम्ही तुम्हाला पाहू शकतो. तुम्ही डायरेक्ट माउथ टू माउथ आमच्याशी बोलू शकता. ठीक आहे. डाऊट सेशन महत्वाचं आहे की कुणीच देत नाही, सगळे फक्त ज्ञान देतात, डाऊट कोणी क्लिअर करत नाही. तर ते टिक्कर मराठी करत आहे. आणि सगळी बॅच संपल्याच्या नंतर तुम्हाला 10 लाईव्ह मॉक टेस्ट अगदी फ्री दिल्या जाणार आहे, जेणेकरून अख्खी बॅच झाल्यानंतर तुम्हाला यातलं काय कळालं, काय नाही कळालं, या रिझल्ट वरून तुम्हाला कळेल. या 10 लाईव्ह मॉक टेस्ट सोडवल्या तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर ही आपली आहे निश्चय बॅच. 2500 मूळ फी. ऑफर बघा कुठल्या डेटला तुम्ही पाहताय हा व्हिडिओ आणि कुठल्या डेटला तुम्हाला किती पैसे भरायचे बघा, कुठल्या डेटमध्ये तुम्ही बसता. ठीक आहे. तर ऑफिस नंबर आहे, काही जर डाऊट आला 8233007373 ऑफिस नंबर आहे, याच्यावर कॉल करा, अधिक माहिती घ्या. तर आज आपण मात्र इथं थांबूयात. आपले हे जे काही आहेत प्रकार, आता फक्त आपण अव्ययभाव समासच पाहिला, बाकीचे अगदी डिटेलमध्ये अशाच पद्धतीने आपण आपल्या निश्चय बॅच जेव्हा चालू होईल दिवाळीनंतर, तेव्हा याच्यामध्ये डिटेलमध्ये बेसिक पासून सगळे टॉपिक आपण पाहणार आहोत. तर हा डेमो तुम्हाला कसा वाटला लेक्चर, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला नसेल बॅच घ्यायची, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना जरूर सांगा की टिक्कर मराठीने अशी बॅच काढली, एवढी मोठी ऑफर या बॅचवर दिवाळी निमित्त दिलेली आहे, कोणत्या डेटला तुम्ही बसताय, ऑफरचा फायदा घ्या, लवकरात लवकर तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि होणार, नक्कीच होणार. ठीक आहे. ऑल दी बेस्ट.